राज्यातलं मराठा आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे का? हा प्रश्न राजकीय सारीपाटावर चर्चेचा विषय ठरलाय। कारण सर्वच पक्षांचे मराठा नेते या मोर्चांसाठी मदत करतायत। इन लोग प्राइवेटली जब हमारे साथ बातें करते हैं तो वो बोलते हैं कि महाराष्ट्र में वो 3% ब्राह्मण होंगे तो उनका मुख्यमंत्री। इस तरह की बातें होती है, इनके मन में वो होता है। इन लोगों को पहली तो बात है कि ब्राह्मण मुख्यमंत्री नहीं चाहिए और इसलिए उन्होंने ये सारा शुरू कर दिया है। मुख्यमंत्री फडणवीसांना टार्गेट करण्यासाठी मोर्चाचा प्रयत्न भाजपमध्ये तसंच इतर पक्षातून होत असल्याच्या चर्चा रंगू लागल्यात। की बऱ्याच वर्षांनी महाराष्ट्रामध्ये जो छत्रपती शिवराय फुलेशाह आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, पुरोगामी महाराष्ट्र आहे, त्या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांच्या राजकारणाला पराभूत करून कोणीतरी एखादा ब्राह्मण मुख्यमंत्री झालेला आहे। ते भाजपातल्याही मराठ्यांना खपत नाही आणि काँग्रेसमधल्या मराठ्यांना तर पचण्याचा प्रश्नच नाही आणि या सगळ्यांचा परिपाक म्हणून निर्णय म्हणून हा मराठा मोर्चाचा आक्रोश आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जातीनं ब्राह्मण आहेत यावरून पवारांनी केलेल्या एका वक्तव्यावरून वाद झाला होता। कोल्हापुराचे छत्रपती संभाजीराजे यांना भाजपनं राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवल्यानंतर पवारांनी मुख्यमंत्र्यांना टोला हाणला होता। परंतु मधल्या काळामध्ये कोल्हापूरच्या महाराजांना ज्या वेळेला राज्यसभेचं पद दिलं गेलं त्यावेळेला शरद पवार माननीय शरद पवारांनी जे विधान केलं तेव्हा पेशवाईमध्ये महाराज सगळं वाटायचे, परंतु आता फडणवीस सगळं सत्ता वाटायला लागलीत। ते हे विधान थोडंसं त्यांनी जरी लाईटली गमतीनं वगैरे असं केलं असेल तरी देखील ते एक सूचक आणि लोकांना थोडा वेगळा विचार करायला लावणारं होतं, याच्यामध्ये वादच नाही। राज्यात पुढच्या वर्षी महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत, ज्या निवडणुकांकडे मिनी विधानसभा निवडणूक म्हणून पाहिलं जातंय। त्यामुळे मराठा आंदोलनाचा वापर पालिकेच्या निवडणुकीसाठी करण्याची तयारी सुरू झाल्याचं विश्लेषकांचं म्हणणं आहे। पण महाराष्ट्रामध्ये नोव्हेंबर ते एप्रिल मे पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुका आगामी 2019च्या विधानसभेसाठी या फार महत्त्वाच्या आहेत। मराठा कार्ड आणि मराठा राजकारण जेव्हा महाराष्ट्रातून जवळजवळ तडीपार होण्याच्या मार्गाला आलेला आहे तेव्हा या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या माध्यमातून मराठा वोट बँक जी इकडे तिकडे सरकते किंवा विस्कळीत होते त्याला एकजूट करण्याचं प्रस्थापित मराठा राजकारण्यांचं हे ध्येय आहे आणि त्यामुळे हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची पर्यंत हे वापरलं जाईल। लाखो लोक मोर्चातून आपला राग व्यक्त करत असल्यानं राजकारण होणार यात शंका नाही। मात्र या मोर्चाला दलित विरुद्ध मराठा असं समजलं जाऊ नये अशी भीतीही व्यक्त होतीये। ज्या प्रकारे याची रिॲक्शन येऊ नये असं आम्हाला वाटत राहतं, परंतु जर समजा अशा प्रकारचं एक थ्रेटनिंगची पद्धत वापरली गेली तर दलित सुद्धा मॉबिलाइज व्हायला सुरुवात होतील आणि ते देखील रस्त्यावरती उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक स्वास्थ्य ते बिघडणार नाही, ते बिघडू नये यासाठी तर आमचा हा सगळा जीवतोड प्रयत्न चाललेला आहे। मराठवाड्यात दलित आणि मराठा संघर्षाचा इतिहास आहे। मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरणावरून झालेला संघर्ष महाराष्ट्रानं पाहिलाय। आता मराठा आंदोलनकर्त्यांची अॅट्रॉसिटी रद्द करण्याची मागणी आहे आणि ज्याचा दलित नेत्यांकडून विरोध होतोय। अत्याचाराची घटना आणि एक अॅट्रॉसिटीचा कायदा याच्यात काही संबंध नाही। तो का जोडला जातोय? एकूण मराठा समाजाला, एकूण समाजामध्ये दलित समाजाला आणखीन याबाबत आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून जे वातावरण निर्माण केलं जाते, तणावाचं वातावरण निर्माण केलं आहे, त्यामुळे एक चिंताजनक वातावरण महाराष्ट्रात निश्चितच हे झालेलं आहे। काही दलित संघटनांनी अॅट्रॉसिटी रद्द करण्याच्या मागणी विरोधात मोर्चे काढण्याची तयारी सुरू केली आहे, तर मराठ्यांचं आंदोलन दलित विरोधी नसून मराठ्यांच्या मोर्चांविरोधात प्रतिमोर्चे काढू नका असं आवाहन
प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. नाही, बिलकुल नाही. दलित समाजाने हे मनात सुद्धा आणू नये की मराठा समाज हा त्यांच्या विरुद्ध आहे. मराठा समाजाची ही लढाई कुठल्या जातीच्या कुठल्या धर्माच्या विरोधात बिलकुल नाहीये. यावरून एक बाब स्पष्ट आहे. लाखो लोक मोर्चात सहभागी होत असल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झालाय. त्यामुळे सरकार नेमकं काय पाऊल उचलणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात. कारण मराठ्यांच्या मोर्चात सहभागी होणाऱ्यांची संख्या पाहता सरकार याकडे दुर्लक्ष करू शकणार नाही.